दादा गाणं बोल दादा. Any ideas which city is calling us? हे काहीतरी याचं बिल्डिंग वाटतं गव्हर्नमेंटचं. कोणतं ते सेक्टरचं पण बिल्डिंग. Hello friends, welcome back to my YouTube channel. So today we are going to visit America's most amazing and largest city. Any ideas which city is calling us? Okay. Tell me. Greenland. Greenland. The Yes. state? New purchasable item. State? State, city, country. तुला काय पाहिजे ते घालून घे. तुझा चॅनल आहे, तू गावे बोलू शकतेस. हॅलो फ्रेंड्स. खूप पाऊस येत आहे पण एक्साइटमेंट जास्त आहे. व्हेरी यस. सो आशकुश तुफानी करते असा मी परत म्हणतोय. आणि आता आम्ही पोहोचलोय त्या सिटीत ज्या सिटीत मला येण्याची खूप जास्त इच्छा होती, पण आम्ही खूप वेळ ट्रॅफिकमध्येच अडकलो कारण अशा मोठ्या सिटींमध्ये खूप जास्त ट्रॅफिक असतं आणि ते आपल्याला पार करावंच लागतं. तरी आम्ही हळूहळू ते पार केलं आणि आता मी तुम्हाला काहीतरी एक छान दाखवणार आहे. येस, वी आर इन शिकागो. ये. हॅलो फ्रेंड्स. सो मी आता आहे शिकागोमध्ये. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकताय. त्यामुळे मी काहीच बोलत नाही आहे. सो आता आम्ही आहोत विलीज टॉवर या बिल्डिंगच्या समोर आणि सगळ्यात आधी आम्ही स्कायडेकवर जाणार आहोत. स्कायडेकवर जाण्यासाठी आपल्याला ह्या बिल्डिंगमधूनच जावं लागतं. तर ही बिल्डिंग विलीज टॉवर या बिल्डिंगचा इतिहास सांगायचा झाला तर ही बिल्डिंग जगातली सगळ्यात टॉलेस्ट बिल्डिंग आहे आणि याचं कन्स्ट्रक्शन 1970मध्ये स्टार्ट झालं, 1970मध्ये आणि 1973मध्ये या बिल्डिंगचं म्हणजे 3-4 वर्ष ही बिल्डिंग बांधण्यासाठी लागले आणि जेव्हा ही बिल्डिंग बांधल्या गेली तेव्हा ती जगातली सगळ्यात उंच अशी बिल्डिंग आहे असं मानलं गेलं. आणि ह्या स्कायडेकमधलं इंटेरियर, सगळं डिझाईन्स आणि इथे काय काय आहे हे सगळं मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो बघत राहा. आता आम्ही स्कायडेकसाठी जे तिकीट लागणार आहे ते घेण्यासाठी चाललो आहे. या यू कॅन सी इट. दुसऱ्या कंट्रीचे असेल तर नॉन US कंट्री आता कंटिन्यू I really like this sitting. Very colorful and pleasant. आता तिकीट काढल्यानंतर आपल्याला एक 40 to 45 मिनिट्स मिळतात ज्याच्यामध्ये आपल्याला एक खाली काइंड ऑफ म्युझियम सारखं आहे जिथे आपल्याला शिकागो ह्या सिटीतले वेगवेगळ्या गोष्टी, तिथे काय काय फेमस आहे, फूड कुठलं फेमस आहे, कुठली ठिकाणं फेमस आहेत आणि शिकागो हे आर्किटेक्चरसाठी खूप जास्त फेमस आहे. तर तिथल्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्याचे जे छोटे आर्किटेक्चर डिझाईन्स त्यांनी ठेवले ते सगळं बघायला मिळतं. तेच आता मी तुम्हाला दाखवणार आहे. हे घ्या तुमचा फोन खिशात नाही ठेवू शकत ते.
रुकेरी बिल्डिंग आहे. तू सगळ्यांना सांगतो तसं आहे का? नाही तुला सांगू लागलो, तू नंतर न सांगू शकतेस. बोल. हे रुकेरी बिल्डिंग आहे. हे असेल मला माहिती. 1899 ला बनलेलं आहे. टच कर मग. अच्छा हे टचेबल आहे की ते बिल्डिंग आहे वैशाली जो बाहेर बघत राहते हेच बिल्डिंग आहे. पुराणी तवाची बिल्डिंग आहे आता आहे. करूनच बांधली. रिव्हरचं आहे ते. लेटर गो. वैशाली फोटो पाहिजे. वैशाली तर पण ते लोक येतात त्यांना जाऊ दे एकदम मध्ये. म्हटलं तेच थोडी पर्सनली मी टाकेल आहे व्हिडिओत, मला बोलू नको. तुला दिला त्याचं बरोबर. हे किती छान आहे रोशन. छोटंसं घर, छोटंसं रेस्टॉरंट, छोटंसं सगळं असंच राहतं. ड्रेसिंग रूम, सगळं असंच छोटंसं राहतं. पण ते 3D ना फोनमध्ये चांगलं नाही दिसत. वाव, हे किती छान आहे. आता ह्याच्यासाठी इथंच चाललो आपण. बघ त्यासाठी प्रश्न माझा इथे एक फोटो काढतो व्हील टावरच्या तिथं. व्हील टावर. आणि आता मला खूप जास्त छान वाटतं आहे कारण मी जगातल्या सगळ्यात उंच बिल्डिंगच्या शेजारी उभी आहे. म्हणजे त्याचं डिझाईन आहे आणि त्या बिल्डिंगच्या मध्येही मी आहेच. आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता की या बिल्डिंगमध्ये काय काय आहे आणि याचं हिस्ट्री आणि कुठल्या प्रकारचं मटेरियल वापरलं आहे आणि सगळं 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 ह्या आजूबाजूंच्या मॅपमध्ये तुम्ही बघू शकता. अँटेना. हे ट्रेनच आहे ना पक्का. मग काय हे. सो तुम्ही आता बघू शकता मी ह्या ट्रेनमध्ये. ही ट्रेन खरं नाही आहे पण तुम्ही बघू शकता वेगवेगळे स्टॉप. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथे प्रत्येकाला ज्याचा त्याचा टाईम दिलेला आहे त्यामुळे कुठलीही गर्दी तुम्ही तुम्हाला बघायला मिळत नसेल. त्यामुळे कुठलीही गोष्ट आपण जर बघायला जातो आहे तर ती आपल्याला मनसोक्त बघता येते आणि त्याचा पूर्ण आनंद मी घेत होते. येस. मी फोटो नाही काढतो, व्हिडिओ नाही लागतो ना.
काय कराल दादा? गाणं बोल दादा. वैशाली गाना बोलते. सो आधी काही गोष्टी मी तुम्हाला इथे दाखवल्या ज्या 3Dमध्ये आहे, काही तर स्क्रीन्स लावलेले आहेत, पण इथे अशा प्रकारे गोष्टी बनवूनही ठेवल्या आहेत एका हॉलमध्ये, ज्या तुम्ही बघू शकता. आणि आता फायनली आम्ही वरती चाललो आहे स्कायडेकवर. सो आता आम्ही लिफ्टमध्ये आहोत आणि लिफ्टमध्येही अशा प्रकारे स्क्रीन्स वगैरे लावल्या आहेत, जिथे आपल्याला शिकागोबद्दल हिस्ट्री समजते, तिथलं डेव्हलपमेंट कसं झालं वगैरे सगळ्या गोष्टी दिसत आहेत. आणि आता आम्ही 79, 80, 82, 84 या फ्लोअरवर आहोत. आणि आम्ही शिकागोतल्या सगळ्यात उंच बिल्डिंगवरती आहोत आणि तुम्ही बघू शकता इथून शिकागो हे शहर किती सुंदर पद्धतीने दिसतंय. Institute of Technology. Yeah. The 78 here. River City apartment there. वरतून हे सगळं एखाद्या पेंटिंगसारखं दिसतंय आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि वेल डेव्हलप्ड ही सिटी आहे. पूर्ण वेळ मी ह्या बिल्डिंग्स बघण्यात गुंग आहे. तोपर्यंत इथे काय चाललंय हे बघणं माझं राहून गेलं. आणि इथे तुम्ही बघू शकता लिव्ह युअर मार्क इन द स्काय डेक. ओ माय गॉड वैशाली. हो सो आता मीही एक ट्राय देणार आहे. सो सगळ्यात आधी मी सगळं साफ करते. तिथे आधी ज्यांनी ज्यांनी त्यांचे मार्क्स लिव्ह केले रोशनमधला अर्थ माझा छान काढून झाला आहे.
पण हे जसं दिसतंय तसं इतकंही सोपं नव्हतं, कारण तिथे सगळ्या ते आपण काय म्हणतो त्याला जे टिकल्यांचा वगैरे ड्रेस असतो त्याच्यावर जसे आपण टिकल्या असतात तशा टिकल्या होत्या आणि त्या आपल्याला पूर्ण सेट करून ते नाव काढायचं होतं. सो आय एम ट्राईंग माय बेस्ट. आणि मला माहिती आहे तुम्हाला ह्या पूर्ण बोर्डवर वैशाली आणि रोशन हेच नाव फक्त चमकत दिसत असेल, कारण ते लिहिलंच इतकं छान आहे. बा ते तर झोपलं. हो तो माणूस बघ. Yeah, I'll do it all together. Okay. All together. But take or two? In the two? All together. In the two? Two. वरती बघायचं. Yes. असं खाली बघते. खाली बघेल. And now we are on the top of Chicago. Yeah, finally. ये तू पण. त्याच्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत शिकागोतल्या सगळ्यात फेमस पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये. आणि इथे जो पिझ्झा मिळतो तो खरंच खूप वेगळा आहे. आणि म्हटलं तर आम्ही एक ते 1.5 तास फक्त पिझ्झासाठी वाट बघत होतो. इथे लोक आल्यानंतर वाट बघतात, पण इथला पिझ्झा हा खाऊनच जाता. सो तो कसा आहे ते तुम्ही आता बघू शकता. आम्ही वाट बघतोय. Thank you. Do you want me to serve the first slice or yes, please. Ooh, nice. And I'll grab the also. Thank you. आणि आता मी पूर्ण वेळ हा पिझ्झा खाणार आहे, कारण हा खूपच जास्त यमी आहे. आणि मला आशा आहे की तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल. तुम्हाला शिकागो हे सिटीमधलं जे मी काही दाखवलं आहे ते आणि स्काय डे काही नक्की आवडलं असेल. अशाच प्रकारे मी अजून काही व्लॉग टाकणार आहे, ते तुम्ही नक्की बघा. त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.